गैरवर्तन करण्याचं कारण मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना शिस्त फार महत्वाची आहे आणि आतापर्यंत जे आयोजन झाले त्या आयोजनामध्ये आपल्या सर्वच खेळाडू वर्गानं पंचांना असेल आयोजक कमिटीला असेल सर्वच चांगलं सहकार्य केलं. हे सहकार्य असंच दिवसभर राहील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि जाऊया आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर दोन्ही संघाचे संघनायक आपण या महत्त्वपूर्ण सूचनेकडे लक्ष असू द्या की आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायचा आहे कारण ही स्पर्धा आपण लाईव्ह दाखवली जातो. आणि सुरुवातीलाच मी विनंती करतो की ज्या संघाचा अतिरिक्त खेळाडू असेल त्या संघाला मात्र 2 रनची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची कारण कंपल्सरी अतिरिक्त खेळाडू असणं गरजेचं आहे. सचिन पाटील साहेब बरोबर असेल ना? कारण दोन्ही संघांना विनंती असेल की आपण आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायचा आहे. ज्या संघाचा अतिरिक्त खेळाडू नसेल त्या संघाला मात्र 2 रनची पेनल्टी दिली जाईल. मॅच चालू होण्याच्या अगोदरच आम्ही ही सूचना देतोय. या सूचनेचं आपण दिवसभरात सर्व संघांनी पालन करत आहे अशी अपेक्षा करतो आणि विनंती सुद्धा आपणास करतो. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायचा. या दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू नाटोशी संघाकडून एक अनुभव जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गजानन आणि अजित ही जोडी डावाला सुरुवात करेल. एक अनुभवी जोडी. तर गोलंदाजी मार्गावरती आपण पाहणार होतो ऋषी वैयक्तिक पहिला आणि पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन येतो. ऋषी एक अनुभवी गोलंदाज म्हणून या गोलंदाजीला ओळखलं जात आहे. पुन्हा एकदा आपण करूया गणरायाला वंदन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करू मे देव सर्व कार्याशु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला वंदन. अखंड विश्वाचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातील महान पुरुषांना करतो विनम्र अभिवादन करून लगेचच आपण या स्पर्धेला सुरुवात करत आहोत. सन्माननीय आदरणीय आमचे बंधू अभिषेक कोरेकर आज आपणाला गुणलेखकाच्या भूमिकेत दिसतील. सर्वच टेक्निकल टीम असेल पंच आमचे उपस्थित आहेत आणि लगेचच आपण या स्पर्धेला सुरुवात करणार. पंच आता मात्र कोणताही वेळ घ्यायचा नाही. 3 षटकांचा सामना असेल आणि प्रत्येक षटकासाठी फक्त 5 मिनिटं खर्च करायचे आहेत म्हणजे 15 मिनिटात पहिला डाव संपला पाहिजे. तीन षटकांचा सामना असेल म्हणजे प्रत्येक षटकासाठी फक्त 5 मिनिटं तुम्हाला दिली जातील. नियमांचं जर उल्लंघन केलं तर मात्र संघाला पेनल्टी दिली जाईल अथवा संघ पॅनलाइज केला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय कुलदीप सर परंतु आज पहिल्या मॅच साठी असतील कृष्णा तिवारी आणि त्यांच्याबरोबर प्रणव सर प्रवीण सर ही पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन श्री भैरवनाथ स्पोर्ट्स मोरगिरी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2026 पर्व. पहिला मॅचला होते सुरुवात. पंचांचा होतोय ग्रीन सिग्नल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. पहिलाच चेंडू फेकला जातो गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय ऋषी. चला ऋषी लगेचच आपण हो पहिलाच चेंडू अगदी गोल्डन डकची शिकार ठरलाय तो नाटोशी संघाचा एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली तो गजानन एक गोल्डन डकची शिकार ठरला. डगावच्या दिशेने येतोय. पहिल्याच चेंडूवरती अगदी जस्ट उद्ध्वस्त केले ते गजानन याच्या ऋषी यानं पहिल्याच चेंडूवरती नाटोशी संघाला धक्का लागला. एक गोल्डन डकची शिकार ठरला. गजानन सलामीला आलेला जड अंतकरणाला मात्र मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय तर त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्यानं मात्र आपली चांगली ओळख निर्माण केली तोच कुमार. एक अतिरिक्त खेळाडू या आपण इथे बसायचा प्लीज.
कुमार आणि आता मात्र लॉंग स्ट्राईकवरचा खेळाडू आपण पाहतो अजित. या जोडीला मात्र डाव सावरावा लागेल कारण पहिल्याच चेंडूवरती गोल्डन डकची शिकार ठरला. गजानन एक चांगला खेळाडू होता परंतु फटका खेळा कुमारने. या फटक्यावरती पंच सांगतील 1 धाव मात्र पूर्ण आणि 1 या धावानं श्री गणेश झालाय नाटोशी संघाचा. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती जातोय अजित कारण पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकची शिकार ठरला. गजानन वरेकर एक मोठी खेळी करण्याचा प्रयत्न होता खेळाडूचा परंतु आज त्याला यश मात्र आले नाही. बॉडी लँग्वेज त्याची सांगून जाते की जड अंतकरण मात्र तंबूचा रस्ता झाला. एक अप्रतिम अशी गोलंदाजी राहिली. गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय ऋषी. पहिल्या चेंडूमध्ये अगदी गजानन सारख्या खेळाडूला बाद करण्यात मात्र त्याला यश आले. एक चांगली गोलंदाजी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा कुमार. वाईटच्या स्वरूपात पंचांच्या आत वाईट +1 म्हणजेच 2 धावा आमच्या धावफलकावरती ऍड केल्या जातील. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती लागले जातात. पुढील चेंडू हो अगदी निर्धार पद्धतीने चेंडू हाताळला गेला. चेंडू सरळ जाऊन सुरुवात होते. काय गोलंदाजी राहिली. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नाणेफेक झाला आणि नाणेफेकीचा कड गेला. तो नाटोशी संघाने एक धाडसी निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा परंतु थोडंसं कॉन्फिडन्स लेवल आता मात्र कमी दिसतो नाटोशी संघाचा. ओहो काय गोलंदाजी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्ग वरती ऋषी यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी. अगदी खेळाडूला जागेवर हलू दिलं जात नाही. सुरेख गोलंदाजी अगदी चांगला टप्पा पकडलाय. फटका खेळा क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली परंतु झेल मात्र जज करता आला नाही. तोपर्यंत 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण आजची रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंच्या मध्ये अगदी चांगलं कॉलिंग चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळालं. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती 10 जोडल्या जात आहेत. 1 बाद 5 धावा. पॉवर प्लेचं षटक आणि हे षटक हाताळत असताना एक महत्वपूर्ण षटक म्हणून या षटकासाठी ओळखलं जातं. एक चांगलं षटक हाताळलं जाते ते गोलंदाज ऋषी यांच्या माध्यमातून. अगदी पॉवर प्लेचा पॉवर दाखवला जातो या गोलंदाजाकडून. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. फटका खेळा क्षेत्ररक्षक आहे पण पुन्हा एकदा त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी जागा सोडली जाते. हो जागा सोडली जाते आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. पुन्हा एकदा आपल्याला चांगलं कॉलिंग मिळालं पाहायला मिळालं. ज्या वेळेला तुम्ही 2 धावा घेत असता त्यावेळेला कॉलिंग महत्वाचं आणि ते कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं. पंच नक्कीच आम्हाला करतील टाटा बाय बाय म्हणजेच पंच नक्कीच आम्हाला करतील टाटा बाय बाय म्हणजे षटक समाप्तीचा इशारा त्यांच्या माध्यमातून केला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाटोशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 1 बाद 7 धावा. 1 बाद 7 धावा कारण पहिल्या चेंडूवरती अगदी गोल्डन डकची शिकार ठरला. तो गजानन एक संघाचा करंदार एक मोठी खेळी करण्याचा प्रयत्न होता परंतु मोठी खेळी करता आली नाही. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं की कुमार मैदानाच्या आतमध्ये गेला. कुमार आणि अजित या जोडीला मात्र अगदी डाव सावरावा लागेल कारण कुठेतरी थोडंसं 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 बाद 7. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. गोलंदाज अर्जुन गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. आर्यन माफ करा आर्यन गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आर्यन. चला पंच आपण कोणताही वेळ घेऊ द्यायचा नाही कारण ही स्पर्धा आपल्याला वेळेत संपवायची आहे. एक मोरगिरी गावच्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची आपण स्पर्धा पाहतोय. ही स्पर्धा आपल्याला वेळेत संपवायची याची नोंद घ्या पंच. पुढील चेंडू हो पुढे खेळत डान्सिंग द ग्राउंड. चेंडू जातोय बाहेर. उत्तुंग दंदंद आणि खणखण षटकार. बौर्णा चषक मधील हा पहिला दिमागदार षटकार आपण पाहतो अजित याच्या बॅट मधून. आता मात्र कुठेतरी महादेव स्पोर्ट्स दीक्षित संघाच्या गोलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न राहिला. अजित याचा पहिल्या चेंडूवरती अगदी षटकारांशी स्वागत केलं. पुढील चेंडू पुन्हा एकदा फटका खेळाय आहे क्षेत्ररक्षक. चांगलं प्रोटेक्शन चेंडूला. 1 धाव पूर्ण. 1 या धावानं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती 10 जोडल्या जातात. 1 बाद
14 धावा एक बाद 14. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडू फेकले गेलेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आर्यन. अगदी पहिल्या चेंडूवरती आर्यनचं षटकारांशी स्वागत केल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय आर्यन याचं. हो, अगदी ऑफसाईडला खेळून काढायचा प्रयत्न होता कुमार याचा, परंतु निर्धार पद्धतीने अप्रतिम अशी गोलंदाजी, चांगलं कमबॅक पाहतोय आर्यन याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र 2 चेंडू अगदी अप्रतिम असे हाताळले गेले त्याच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी, रनअप सुद्धा फार मोठा या गोलंदाजीचा, चांगली गोलंदाजी. पटका खेळा क्षेत्ररक्षक आहे, अप्रतिम असा क्षेत्ररक्षक, परंतु जर चेंडू गॅदर करून लगेचच फेकला असता तर मात्र धावचीच्या स्वरूपात आपल्याला विकेट पाहायला मिळाली असती, परंतु थ्रो मात्र फेकला गेला नाही त्याच्या माध्यमातून. लवकर एक या धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. एक बाद 15 धावा. हो, अगदी काव कॉर्नर रिजनला आहे क्षेत्राच्या डीप मधून प्रोटेक्शन. एकच धाव, एक या धावावरती समाधान मानावं लागतंय. एक या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. एक बाद 16. एक दुसऱ्या षटकाचा खेळ आहे, परंतु अजूनही मोठे फटके खेळू दिले जात नाहीत. पुढील चेंडू पटका खेळाय कुमारनं फेकी केली जाईल का नॉस्ट्राईकला? हो, फेकी केली जाते, बंधू खराब पैकी आपण पाहतोय. थ्रो मात्र अगदी चांगला फेकला गेला नाही तोपर्यंत. एक धाव पूर्ण. एक या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. एक बाद 17. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 17 अशी धावसंख्या नाटोशी संघाची आपण पाहतोय. आता मात्र शेवटचे षटक आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कोण असेल? जाना ज्योतिबा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार सन्माननीय दीपक कवर यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. संपूर्ण टीमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत जानादेवी स्पोर्ट नाटोशी, तर त्यांच्या विरोधात खेळणारी टीम निनादेवी स्पोर्ट्स गोकुळ आयोजित गोकुळ अशी आपण लढत पाहणार आहोत. शेवटचे षटक आणि हाणामारचे षटक आणि षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज सनी. या षटकामध्ये मात्र अजित आणि कुमार याला मात्र हल्ला चढवावा लागेल, कारण मोठी धावसंख्या उभारावी लागेल. धावसंख्या आतापर्यंत पोहोचली धावफलकावरती 17 2 षटकाच्या समाप्तीनंतर. हो, ऑफ साईडला खेळून काढायचा प्रयत्न होता. अगदी आशाभूत नजरेनं पाहिलं होतं पंचांच्याकडे आणि अपील मात्र उचलून धरलं कुमार यानं आणि पंचांनी त्या अपीलला दाद दिली. वायच्या स्वरूपात एक धाव, अवांतर धावा. या अवांतर धावा मात्र शेवटच्या षटकात रोखाव्या लागतील या गोलंदाजाला. एक धाव अवांतर, वायच्या स्वरूपात एक धाव मिळते, म्हणजे धावसंख्या 18. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू खेळला. हो, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता अजितचा, परंतु कुमारनं मात्र नकार दिलाय. तो मी करत मात्र एकच धाव. अगदी बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं, कारण जीवन जगत असताना किंवा क्रिकेट खेळत असताना बॅकअप महत्वाचं, ते बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं. एक या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 19. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू, म्हणजे शेवटचे षटक आणि हाणामारचे षटक आहे. या हाणामारच्या षटकामध्ये एक मोठे फटके खेळावे लागतील या नाटोशी गावच्या खेळाडूंना. फटका खेळाय, खराब क्षेत्ररक्षण होते काव कॉर्नर रिझन मध्ये. डीप मधून प्रोटेक्शन आहे, दुसऱ्या धावासाठी जागा सोडली जाते आणि क्रिकेट मधील आत्महत्या आपण पाहायला मिळते. कुमार धावचित होतोय, कुठे जरी ताळमेळ आपल्याला दिसला नाही. 2 धाव घेत असताना ताळमेळ महत्वाचा होता, तो ताळमेळ दिसला नाही. धावचीच्या स्वरूपात होतोय विकेटचा पतन. धक्का क्रमांक 2 नाटोशी संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप आमच्यापर्यंत नाव पोहोचवा. गणेश आपण पाहतोय, नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या षटक आणि षटकामध्ये आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत 2, अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडूवरती अजितला मात्र मोठे फटके खेळावे लागतील. नक्कीच धावसंख्या वाढवावी लागेल. जोरदार अपील, बॅटची कडा घेतली जाते. अगदी बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. अप्रतिम असा झेल यष्टीरक्षकाने टिपला आणि चली जावचा इशारा केला. तो अजित याला, अजित यांची जागा नवीन फलंदाज
पंच ज्यावेळी आपण डिसिजन देत असाल त्यावेळी आमच्याकडे वळायचं आपण विनंती असेल. नक्कीच पंचांचा बोर्ड आकाशाकडे म्हणजे विकेटचं झालं पतन. बॅटची कडा घेतली होती चेंडूनं आणि यष्टीरक्षकानं अप्रतिम असा झेल टिपला. आता मात्र एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूनं ओळख निर्माण केली तोच संदीप कुराडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. उर्वरित चेंडूवरती मात्र संदीपला मोठे फटके खेळावे लागतील कारण कुठेतरी धावसंख्या मात्र धावफलकावरती माफक लागली गेली. धावसंख्या वाढवावी लागेल. हो अगदी मोठा फटका खेळायचा होता परंतु पंच सांगतायत एकच धाव मिळेल. डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जातोय. एक या धावानं धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 3 बाद 21 3 बाद 21 अशी धावसंख्या. अजूनही या षटकातील आता चेंडू बाकी असतील. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके संदीपाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतील का? अगदी वेध घेणारा चेंडू तो मिमी करून ऑस्ट्रेलियाला फेकी केली जाते आणि होतोय विकेटचं पतन. पुन्हा एकदा क्रिकेटमधील आत्महत्या आपण पाहायला मिळालं कारण ज्या वेळेला 3 चेंडू बाकी असेल त्यावेळेला तुम्ही धाव काढणं गरजेचं होतं. संदीप याच्या माध्यमातून कुठेतरी हा खेळाडू धावला गेला नाही. कुमारनं मात्र गणेशनं मात्र जागा सोडली होती कारण गणेशला मात्र माहित होतं की स्ट्राईक वरती जाणं फार महत्वाचं आहे आणि तेच काम त्याच्या माध्यमातून केलं. मोठे फटके खेळण्याची क्षमता असणारा हा गणेश आपण पाहतोय आता स्ट्राईक वरती. उर्वरित फक्त शेवटचा चेंडू बाकी असेल आणि शेवटच्या चेंडूवरती गणेश काय किमया करेल. ओहो अगदी अप्रतिम असा चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा पंच काय असेल धावचित असेल का धाव पूर्ण? पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे धावचीच्या स्वरूपात होतं. विकेटचं पतन आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 21 धावा लागलेत आणि 18 चेंडू मध्ये स्पोर्टच्या दीक्षेला 22 धावा करायच्या आहेत. यानंतर मात्र टॉच का बॉस मध्ये जाणारी ज्योतिबा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार दीपक कवर आपणास विनंती असेल. त्याचबरोबर श्री नीनादेवी गोकुळ संघाचे कर्णधार सचिन पाटील साहेब आपण टॉच का बॉस मध्ये यायचं आणि आमच्या आयोजक कमिटीला विनंती असेल की आपल्या ज्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक करायचं त्या मान्यवरांना व्यासपीठावरती बोलवा. अक्षय आणि निशांत आपणास विनंती असेल. गोकुळ संघाचे संघनायक त्याचबरोबर जाणा ज्योतिबा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आपणास विनंती असेल की आपण टॉच का बॉस मध्ये या. सचिन पाटील साहेब त्याचबरोबर दीपक कवर आपण व्यासपीठावरती या. सन्माननीय बंधू अक्षय या निशांत आपल्या मान्यवराचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. या व्यासपीठावरती सचिन पाटील साहेब गोकुळ संघाचे कर्णधार तर जाणा ज्योतिबा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार दीपक आपण या. दीपक आपणास विनंती असेल आपण या कारण मोना क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना दोन्ही टीम अगदी सन्माननीय किरण मोरे साहेब आपणास मी विनंती करतो की आपण या मॅचचं नाणेफेक करण्यासाठी आपण यायचं आहे. आज मात्र एक आगळा वेगळा निर्णय आपण पाहतोय. मोरणा क्रिकेट असोसिएशनने घेतलेला सन्माननीय सचिन पाटील साहेब असतील मोरणा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बबन साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम कारण एक लेडीज खेळाडू आपल्या मोरणा भागातील पहिल्यांदा आपण खेळताना आपण पाहतोय आणि दीपकनं तशी मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीस विनंतीस मान देऊन या असोसिएशननं एक लहान मुलगी पण तिला खेळण्याचं एक धाडस आणि तिचा कॉन्फिडन्स वाढवा म्हणून या ठिकाणी आमंत्रित केले गेले. त्याबद्दल आयोजक कमिटीचा मी एक तिचा पालक म्हणून सुद्धा आणि गावच्या वतीनं सुद्धा आपल्या कमिटीचा सहर्ष असे मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण तुम्ही तिला संधी दिली त्याबद्दल आणि आयोजकांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळण्यात संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचेच आभार व्यक्त करतो. आणि पालकांना मी सुद्धा ज्या मुलींना खेळायची आवड असेल तर त्या पालकांनी नक्कीच मुलींना सुद्धा चांगला सपोर्ट केला पाहिजे कारण त्यातूनच हे खेळाडू पुन्हा एक घडतील. आणि जाऊया आपण नाणेफेकीकडे. एका साईडला आपण पाहतोय जाणा ज्योतिबा स्पोर्ट तर त्यांच्या विरोधात खेळणारी टीम श्री नीनादेवी गोकुळ सचिन पाटील साहेब आणि आज सोनालीला मान दिलाय की नाणेफेकीचा. मी सचिन साहेबांना विनंती करतो की कॉल कोणाचा असेल तर जाणा ज्योतिबा स्पोर्ट संघाची कर्णधार म्हणून नाणेफेकीसाठी आज आमंत्रित केले गेले ते सोनालीला कॉल असेल आपला हेड कॉल असेल नाणेफेक होत आहे. आपण पाहतोय दोन्ही संघामध्ये हे नाणेफेक टॉच का बॉस मध्ये केले जात आहे. आधी काटा आलेला आहे म्हणजेच
श्री निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ या संघानं हे नाणेफेक जिंकले. सचिन साहेब आपला निर्णय काय असेल? बॅटिंगचा निर्णय असेल आमचा. प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आणि जाणवदेवी स्पोर्ट्स संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले गेले. सचिन साहेब, आम्ही अगदी सकाळपासून पाहतो या आयोजनाबद्दल, कारण पहिलंच हे आयोजन आणि नियोजन आपण पाहतो, एक भव्य दिव्य आयोजन. आपण काय सांगाल या आयोजनाबद्दल? चांगलं आयोजन केलं आहे आणि माझ्याकडून तर आयोजनासाठी शुभेच्छा असतील. आणि तुमच्या कन्येचं नाव मला येत नाही काय, हा तिला पण पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून आणि कमिटीकडून शुभेच्छा असतील. अगदी दोघांचा सुद्धा आम्ही फार वेळ घेणार आहोत. सोनाली, अगदी मोरणा क्रिकेट असोसिएशननं तुला या स्पर्धेमध्ये खेळण्याची, या असोसिएशनमध्ये खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वप्रथम माननीय मोरणा असोसिएशन यांना मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला एक खेळण्याची संधी दिली मुलगी असून. आणि तसेच वडिलांचे जिवलग मित्र दीपक कवर काका यांना पण मी मनापासून आभार मानते की त्यांनी पण मला टीममध्ये खेळण्याची संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद. अगदी तुला पुढील वाटचालीसाठी आमच्या मोरणा क्रिकेट असोसिएशनकडून आणि मोरणा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, त्याचबरोबर सचिव, कमिटी मेंबर्स, सर्व कमिटी मेंबर्स कडून आमच्या शुभेच्छा देतो. आणि फार वेळ न घेता लगेचच धन्यवाद विशांत. जाऊया आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये. पंचांना विनंती असेल की आपण सामना चालू करून घ्यायचा आहे. हे नाणेफेक झालं. जाना ज्योतिबा स्पोर्ट नाटोशी त्यांच्या विरोधात खेळणारी टीम श्री निनायदेवी गोकुळ यांच्यामध्ये अगदी धाडसी निर्णय घेतला. तो गोकुळ संघानं सचिन पाटील साहेब यांनी नाणेफेक जिंकला आणि नाटोशी संघाला क्षेत्ररक्षण करण्यास आमंत्रित केले गेले. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आज मात्र मोरणा क्रिकेट असोसिएशनने एक आगळा वेगळा निर्णय घेतला. एक नाटोशी संघाकडून सोनाली ही महिला खेळाडू आपण खेळताना पाहिले. एक कुठेतरी कॉन्फिडन्स वाढावा म्हणून या मुलीला उतरण्यात आलेल्या मैदानाच्या आतमध्ये दीपक कवर यांना हा निर्णय घेतला आणि त्याच्या विनंतीसाठी मोरणा क्रिकेट असोसिएशननं लगेचच परवानगी दिली. कारण इथून पुढे सुद्धा मुलींना क्रिकेट खेळता आलं पाहिजेत. या आयोजनाच्या माध्यमातून मी मोरणा भागातील तमाम पालक वर्गाला सुद्धा विनंती करतो की ज्या मुलींना खेळण्याची इच्छा असेल त्यांनी मात्र सपोर्ट असाच करायचा आहे. कारण पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा सोनाली तुला. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र आपण पहिला सामना पाहतोय नाटोशी इलेव्हन नाटोशी, तर त्यांच्या विरोधात खेळणारी टीम मराठी स्पोर्ट्स दीक्षी. नाटोशी संघानं प्रथम फलंदाजी करून 3 षटकामध्ये 10 बनवल्या, 10 फलकावरती 21 तर 18 चेंडूमध्ये 22 धावांचं लक्ष दिलंय ते मराठी स्पोर्ट्स दीक्षी संघाला. आता मात्र पंचांना विनंती करतो की पंच, आपण लगेचच सामना चालू करून घ्या. कारण बोरगिरी गावची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा मी सकाळपासूनच समालोचन करत असताना या टीमचा उल्लेख करतोय, अगदी जाणीवपूर्वक उल्लेख करतोय की सन्माननीय आदरणीय आमचे बंधू विशांत आणि अक्षय, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम फार मेहनत घेतली या कमिटीनं. कारण एक भव्य दिव्य आयोजन आणि त्यांचं सातत्यानं चांगली टीम म्हणून सुद्धा मी उल्लेख करत असतो. कारण शिस्तप्रिय संघ म्हणून सुद्धा ओळखला जातो. या संघाला एक चांगलं आयोजन आणि नियोजन त्यांच्या माध्यमातून उभं केलं गेलंय. नाटोशी संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय संदीप कुराडे, एक नावंजलेला गोलंदाज. तर सलामीची जोडी दीक्षित संघाकडून आपण पाहतोय. सलामीची जोडी किरण आणि काका ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या दोन्ही खेळाडूंचा अगदी मी जवळून खेळ पाहिलाय. काका आणि किरण एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या जोडीकडे पाहिलं जात आहे. एक हाती मॅच फिरवण्याची क्षमता असणारा काका आपण पाहतोय नॉन स्ट्राईक वरती, तर स्ट्राईक वरती पाहतोय किरण. या संघाचे अतिरिक्त खेळाडू आपण पाहतोय शैलेश यांचं सुद्धा आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्षाचं स्वागत आणि मनपूर्वक आभार. पंचांचा होते ग्रीन सिग्नल मध्ये मॅच लावते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती संदीप. ओहो, पहिला चेंडू अगदी चांगले क्षेत्ररक्षण 30 सर्कल मध्ये थोडंसं पण तो बॅकअप मिळाला. 1 धाव पूर्ण. 1 या धावानं दीक्षित संघाचा श्री गणेशा नक्कीच झालाय. रन नाही पंच, ओके, धाव नसेल, ओके ओके. सन्माननीय आदरणीय विशाल मोरे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. त्याचबरोबर
हनुमान सेवा मंडळ अध्यक्ष मोरगिरी यांचं शुभागमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीनं दादा आपलं सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आभार. अगदी आपण वेळातला वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाय आपण मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय संदीप, तर स्ट्राईक वरती फलंदाजी पाहतोय किरण. 4 धावफलकावरती लागले गेलेत. एक चांगली गोलंदाजी करायला लागेल संदीप याला. हो, अगदी मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच सांगतील एकच धाव असेल. एका धावानं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडले जात आहेत. बिनबाद 5 धावा धावफलकावरती लागले गेलेत. आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत. पहिल्या षटकातील 3 चेंडू फेकले गेलेत आणि 5 धावा खर्च केला. संदीपनं पॉवर प्लेचं षटक आणि हे षटक हाताळत महत्वपूर्ण षटक म्हणून षटकाकडे ओळखलं जात आहे आणि त्याच कर्णधारानं कुठेतरी गाजवण्यानं विश्वास ठेवला संदीप वरती. त्या विश्वासास पात्र ठरावं लागेल. संदीप याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण धावसंख्या मात्र माफक धावसंख्या धावफलकावरती आहे, परंतु क्रिकेट हा नेहमी अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. शेवटचा चेंडू फेकेपर्यंत अगदी कोणीही धाडसानं सांगू शकत नाही की कोण जिंकल आणि कोण हारेल. ओहो, अगदी बॅटची कडा घेतली होती, परंतु एकच धाव असेल. एक या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 6 धावा. अगदी चांगले गुणलेखक म्हणून काम पाहतात सन्माननीय आमचे बंधू अभिजित माफ करा, अभिषेक यांच्या माध्यमातून चांगले गुणलेखक पाहायला मिळतात. तर त्यांच्या सोबत असणारे सन्माननीय आमचे बंधू दीपक सुद्धा चांगले सहकार्य करतात. दोघांच्या माध्यमातून चांगले गुणलेखन पाहायला मिळत आहे. ओहो, फटका खेळाय आहे क्षेत्ररक्षक, त्याच्या माध्यमातून होते चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. कॅच विन मॅच म्हटलं जातं. पकडा कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी झेल जमिनीला दान केलं गेलं. अशी चुकी करून चालणार नाही, कारण संदीपनं मात्र संधी निर्माण केली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये हा झेल उडला होता कव्हरच्या दिशेने, परंतु झेल टिपता आला नाही खेळाडूला. पुढील चेंडू पंच सांगतायत वाय चेंडू असेल आणि 1 धाव म्हणजेच 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 2 या धावानं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. पंच एकच धाव असेल धावफलकावरती. 1 या धावानं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 9 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली संदीप याची. ओहो, पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सहज चेंडू जाऊन स्थिरावतो तो कुमार यष्टर्षी याच्या हातात आणि षटक संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती बिनबाद 9 आणि आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्या असतील. समीकरण आम्ही प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवतोय. 12 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मात्र हे षटक अगदी नाटोशी संघासाठी महत्वपूर्ण षटक असेल, तर हे षटक अगदी चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं तर मात्र नाटोशी संघाचा पारडं जड राहील आणि या षटकामध्ये जर धावा आल्या तर मात्र नक्कीच दीक्षित संघाचं पारडं जड राहील. हे षटक महत्वपूर्ण षटक असेल आणि हे षटक हाताळण्यासाठी कर्णधार गजानन कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवलं पाहायचा असेल. कोण असा स्पेशलिस्ट गोलंदाज असेल नाटोशी 11 संघाकडून की या 13 धावा रोखायच्या, तर या धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. गोलंदाज गणेश आमच्या पण नाव पोहोचवा प्लीज. संग्राम गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. संग्राम वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. संग्राम गोलंदाजी मार्गवरती. तर स्ट्राईक वरती आपण ज्या खेळाडूचा मी सातत्याने उल्लेख करतोय, एक अष्टपैलू खेळाडू काका आपण पाहतोय स्ट्राईक वरती. चला लगेच मॅचला करा सुरुवात. अगदी निर्धारित वेळ दिला तुमच्याकडे. फटका खेळाय क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, तोपर्यंत 1 धाव मिळेल. 1 या धावानं धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. बिनबाद 10 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज संग्राम. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी शर्यतीचा वेध घेतला होता चेंडूने, परंतु लेगबायच्या स्वरूपात 1 धाव असेल. 1 या धावानं धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत.
11 धावफलकावरती जोडले जात आहेत. अगदी मोठे फटके घेण्यापासून रोखून धरले काका याला. संग्रामने मात्र आतापर्यंत 2 चेंडू फेकले आणि 2 चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळले गेले. त्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. संदीपाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण हलवलं जात आहे. एक अनुभवी खेळाडू म्हणून संदीप कोराडे याच्याकडे पाहिलं जात आहे. तर या संघाचा कर्णधार गजानन वरेकर नेतृत्व करताना आपण पाहतोय. अगदी फलंदाजासाठी सलामी लावला परंतु गोल्डन डकची शिकार ठरला. मोठी खेळी करता आली नाही या खेळाडूला. ओहो यश प्रेक्षक करतो चुकी. एक धाव असेल या डिक्लेरेशन झोन मध्ये. एक या धावाने धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 12 धावा. नाटोशी 11 संघाकडून क्षेत्ररक्षण थोडेसे खराब होत आहे कारण वारंवार झेल सोडले जात आहेत. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं करावं लागेल नाटोशी संघाला. अगदी ऑफसाईडच्या वरती चेंडू फेकला गेला. अवांतर पंचांच्या समांतर रेषेला म्हणजे धावाले अवांतर. या अवांतर धावा मात्र संग्राम याला रोखाव्या लागतील कारण धावफलकावरती माफक धावसंख्या असताना या अवांतर धावा खर्च करून चालणार नाही. धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 13. हो अगदी कव्हरच्या दिशेने फटका खेळा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या माध्यमातून होते चुकी परंतु बॅकअप मात्र आहे तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावाच्या सहाय्याने 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 15 धावा. 8 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू अगदी महत्वपूर्ण चेंडू असेल. फटका खेळा आहे परंतु या फटक्यावरती धाव मात्र असेल एकच. पंच सांगतात एकच धाव असेल धावफलकावरती. एकच धाव असेल. एक या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. बिनबाद 16 अशी धावसंख्या. अजून सलामीची जोडी फोडण्यात मात्र नाटोशी संघाला यश आलेलं नाही. ओहो फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका करावी लागते. क्षेत्ररक्षकाच्या दस्तक ते मस्तक हा चेंडू अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चेंडू. षटकार आणि षटकारांशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. अगदी विजय झालाय. षटकारांशी विजय केलाय काका आणि किरण. अगदी मनपूर्वक आभार. दोन्ही खेळाडूंनी अगदी बिनबाद हा विजय खेचून आणला. आणि हार्डलक बॅडलक नाटोशी संघ थोडंसं क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल. या संघाला क्षेत्ररक्षणावरती भर द्यावा लागेल. पुढील वाटचालीस तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. विजय टीमचं अभिनंदन आणि पराजय टीमचं सुद्धा आभार. यानंतर मात्र मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असणारी दुसरा सामना आपण पाहतोय जाना ज्योतिबा स्पोर्ट्स. तर त्यांच्या विरोधात श्री निनाय देवी गोकुळ टीम सचिन पाटील आणि दीपक कवर हे संघाचे कर्णधार असतील. गोकुळ संघाकडून सचिन पाटील तर नाटोशी संघाकडून दीपक कवर. आज मात्र मोरणा क्रिकेट असोसिएशनने एक आगळा निर्णय घेतला. एक नाटोशी गावची कन्या सोनालीला मात्र नाटोशी संघातून खेळण्यास संधी दिली आणि या असोसिएशन मध्ये खेळण्यास सुद्धा संधी दिली. त्याबद्दल पालक या नात्यानं आणि आयोजक कमिटीचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चला लगेचच आपण नाटोशी संघ सज्ज राहायचं. दीपक कवर आपली टीम घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. तर नाटोशी 11 संघाला विनंती असेल पटकन आपण मैदानाच्या बाहेर या.